नागपूरमध्ये तुफान पाऊस झालाय, त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपुरात हुडकेश्वर गावातील नाल्याला पूर आलाय. 24 तासांपासून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य सुरू आहे. मागील 27 तासात नागपूर शहरात 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागात सुद्धा जोरदार पाऊस झालाय, त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला. नागपूरमध्ये तुफान पाऊस झाला, अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलंय. नागपुरातील हुडकेश्वर गावातील नाल्याला पूर आलेला आहे. 24 तासांपासून अडकलेल्या नागरिकांचं त्या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी ही मुसळधार पावसाची हजेरी सुरू आहे. मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे आता नागपूरमध्ये अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. दृश्य आपण पाहतोय. उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील दृश्य आहेत. नागपूरमध्ये तुफान पाऊस झाला, त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप आलेलं आहे. नागपुरातील हुडकेश्वर या गावातील नाल्याला मोठा पूर आला आहे. क्या नाम है आपका और कब से वहाँ पे बैठे थे? भैंसवार, धनराज भैंसवार। क्या हुआ था वहाँ पे? कब से लगते? वो 4 बजे से थे। क्या हुआ था? कौन से घर, कौन से माले पे रहते, कहाँ पे रहते आप? ये कंपनी के बाजू में वो काम करते थे वहाँ। अच्छा, कितने लोग थे आप लोग? 2 थे। अभी क्या परिस्थिति है मतलब वहाँ? अभी ठीक है वो, पानी कहाँ तक चढ़ा हुआ है? ज़्यादा नहीं है, थोड़ा उतरा है 4 इंची। बाकी कहाँ तक है? कमर तक है की हाँ इतना है पानी। कमर? अच्छा, कमर छाती तक पाणी. लोक अजून अडकून आहेत तिकडे. आता पूर्ण काढलेले आहे, 7-8 काढलेले आहे, पण आता कोणीच नाही आहे तिथे. किती घरं आहेत? 10-15 घरं दिसले तिथे. काय कुठपर्यंत पाणी आहे तिथे लोकांच्या, म्हणजे छातीपर्यंत? नाही, छाती आता अजून आहेत का अडकलेले? बघतो, सर्च कर चालू आहे. पुलावरून, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे काही घरामध्ये पाणी शिरल्याने लोक अडकलेले आहे. त्यामुळे आम्ही त्वरित कंट्रोलला कॉल देऊन NDRF टीमला बोलवण्यात आले. त्यांनी त्वरित प्रतिसाद देऊन आतापर्यंत एकूण 7 लोकांना रेस्क्यू करण्यात आलेले आहे. अजून काही लोक अडकलेले आहेत का, किंवा काही बाहेर काढायचे आहेत का, किंवा सध्याची परिस्थिती काय? सध्याची परिस्थिती अजून त्यांचे NDRFचे कार्य चालू असून अजून काही सर्चिंग चालू आहे आणि अजून काही लोक अडकलेले आहे का त्यांची पाहणी करत आहे. कधीपासून अशी परिस्थिती इथं उद्भवलेली आहे? म्हणजे पाणी कधीपासून चढलं आणि मग काय नागरिकांची? गेल्या 3 दिवसापासून संततधार पाऊस असल्यामुळे कालपर्यंतची परिस्थिती नव्हती, परंतु रात्री जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे ही आज परिस्थिती तयार झालेली आहे. आतापर्यंत आम्ही 7 लोकांना बाहेर काढलेलं आहे. काही अजून 3-4 लोक आहेत, त्यांना पण आम्ही विनंती करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आणखी बाजूला पाहिलं एक पवनसूत नगर आहे, तिथे पण काही दूरपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. परंतु त्यांच्याकरता सुद्धा प्रशासनाला आम्ही विनंती करून कलेक्टरला मी फोन केला आणि ती काही बोट मागितलेली आहे.